सिन्नर शहर विकास आराखड्यात सार्वजनिक प्रयोजनासाठी आरक्षित जागेसंदर्भात नगर परिषदेच्या सर्वसाधारण सभेत शादीखाना बांधकामासाठी मंजूर करण्यात आलेल्या ठरावाचा फेरविचार करून आवश्यक कार्यवाही करणे तसेच कथित अतिक्रमणाची चौकशी करून कायदेशीर कारवाई व्हावी यासाठी सकल हिंदू समाज नाशिक जिल्हाधिकारी यांच्या वतीने सोमवार दिनांक 20 जुलै रोजी सिन्नर तहसील, सिन्नर पोलीस ठाणे व सिन्नर नगर परिषदेला निवेदन देण्यात आले। त्यात संबंधित जागा ही सिन्नर शहर विकास आराखड्यानुसार सार्वजनिक प्रयोजनासाठी आरक्षित असून महाराष्ट्र प्रादेशिक व नगर रचना अधिनियम 1966 MRTP ॲक्टमधील तरतुदीनुसार अशा आरक्षित जागेचा वापर केवळ मंजूर विकास आराखड्यात नमूद उद्देशासाठीच होणे आवश्यक आहे। मात्र सदर जागेसंदर्भात सिन्नर नगर परिषदेच्या सर्वसाधारण सभेमध्ये शादीखाना बांधकामासाठी ठराव मंजूर करण्यात आला असून त्या ठरावास सकल हिंदू समाज नाशिक जिल्हा यांचा तीव्र विरोध आहे। तसेच सदर जागेवर कब्रिस्तानाच्या नावाखाली कथित अतिक्रमण होत असल्याची बाब निदर्शनास आली आहे। सदर प्रकरणात विकास आराखड्याच्या तरतुदी, सार्वजनिक हित आणि लागू कायद्यांचे पालन झाले आहे की नाही याची सखोल चौकशी होणे आवश्यक आहे। जर कोणतेही अतिक्रमण किंवा कायद्याचे उल्लंघन आढळले तर संबंधितांविरुद्ध लागू कायद्यानुसार योग्य ती कारवाई करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे। सदर प्रकरणाची महसूल, नगर रचना व नगर परिषद यांच्या संयुक्त समितीद्वारे चौकशी करण्यात यावी। शादीखाना संदर्भातील ठरावाची कायदेशीर वैधता तपासून आवश्यक असल्यास योग्य कार्यवाही करण्यात यावी। कथित अतिक्रमणाबाबत तात्काळ पंचनामा व प्रत्यक्ष पाहणी करून आवश्यक कारवाई करण्यात यावी। अंतिम निर्णय होईपर्यंत संबंधित जागेवर कोणतेही नवीन बांधकाम किंवा वापर बदल होऊ देऊ नये। शहर विकास आराखड्यातील सार्वजनिक आरक्षणाचे संरक्षण करून कायद्याची अंमलबजावणी करण्यात यावी। सार्वजनिक हित, कायद्याचे पालन, शहर विकास आराखड्यांचे संरक्षण आणि कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी अशा प्रकारचे निवेदन तिन्ही ठिकाणी देण्यात आले आहे। निवेदनावर शुभांगी शिंदे, पप्पू गोडसे, हेमंत देशमुख, कैलास क्षीरसागर, पोपट जगताप, सूरज गायकवाड, सुवर्णा क्षीरसागर, मंदा जाधव, वंदना देशमुख, पद्मा माळी, लहानू जाधव, रोहिणी बर्डे, रुक्मिणी गायकवाड, दिनकर जाधव, गंगाराम जाधव, ज्ञानेश्वर जाधव, गोपाळ भराडे आदींसह सकल हिंदू समाज बांधवांच्या सह्या आहेत। SN न्यूजसाठी सुजल शितोळे। जय श्रीराम। माझं नाव सुवर्णा हेमंत क्षीरसागर। मी आपणा गॅरेजमध्ये राहत आहे। तिथं आज या बांधवांनी शादीखाना हा ठराव केलेला आहे, पण आम्हाला तो मंजूर नाही आहे। तिथं आमचे काही धार्मिक गणपती उत्सव, जगदंबे मातेचे उत्सव होतात, ते आम्हाला लग्न समारंभ करता येत नाही आहे। आपल्या हिंदू समाजाचं काहीच करता येत नाही, त्याच्यामुळे आम्हाला ही स्थगिती केली पाहिजेत। आम्हाला सकल हिंदू समाज बांधवांनी ठामपणे आमच्या मागे उभे राहणे हीच आमची, नाही तर आम्ही आंदोलन करू, हीच माझी विनंती। आम्ही जय श्रीराम। तुम्ही बघू शकता सकल हिंदू समाजामार्फत आम्ही एक निवेदन आज CO साहेबांना, नगराध्यक्ष साहेबांना आणि तहसीलदार साहेबांना आणि आमच्या PI सरांना आम्ही निवेदन दिलेलं आहे। आमचं निवेदन देण्याचा विषय असा आहे की सदर जी जागा आहे संगमनेर नाक्यावरची, ती सिन्नर नगर परिषदेच्या सर्वसाधारण सभेमध्ये शादीखाना बांधकामासाठी ठराव मंजूर करण्यात आला असून त्या ठरावात सकल हिंदू समाज नाशिक जिल्हा याचा आम्ही तीव्र निषेध करतो। जोपर्यंत त्याच्यावरती सकल चौकशी होत नाही तोपर्यंत शादीखानाच नव्हे तर इतर कुठलंही बांधकाम त्याच्यावरती झालं पाहिजे नाही, तिथलं कुठलंही बांधकाम तिथं झालं पाहिजे नाही। आणि आम्हाला जोपर्यंत या ठरावावर स्थगिती येत नाही, असं 2 दिवसात आम्हाला लेखी देत नाही प्रशासन, तोपर्यंत आम्ही 2 दिवसात त्यांना मागणी करू, 2 दिवसामध्ये आम्हाला ते लेखी द्यावा। अन्यथा सकल हिंदू समाज आणि तिथले हे स्थानिक सगळे रहिवासी आम्ही तीव्र ठिय्या आंदोलन तिथं करू। जय श्रीराम। बोला।